नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ टॅक्सेशनचं एक्सपेक्टेड क्वेश्चन अपकमिंग जी एक्झाम तुमची होणार आहे 28 एप्रिलला, त्या बाबतीत इम्पॉर्टंट क्वेश्चन लॉ ऑफ टॅक्सेशनचे आज मी तुम्हाला देणार आहे. बाकी सब्जेक्टचं जर आपण बघितलं तर BSCचा सब्जेक्ट आहे, त्यानंतर बँकिंग लॉ आहे, वुमन अँड चिल्ड्रन आहे, लॉ ऑफ इन्शुरन्स आहे, लॉ ऑफ मेडिसिन आहे, IPR आहे. बाकी सब्जेक्टचे सुद्धा इम्पोर्टंट क्वेश्चन मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ते क्वेश्चन जर तुम्ही केले तर डेफिनेटली तुमचे पेपर्स हे चांगले जातील. ओके. सो डायरेक्टली वी विल स्टार्ट फॉर लॉ ऑफ टॅक्सेशन एक्सपेक्टेड क्वेश्चन अपकमिंग एक्झाम्स. वन लाइनर क्वेश्चन इथे दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, डिफाइन द टर्म प्रिव्हियस इयर अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. Second question is state how the residential status of firm is determined under the Income Tax Act. Next question, what is the short-term capital assessed under the Income Tax Act? जे तुम्हाला हायलाइट करून मी दिलेले आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्ट होतीलच याची मला खात्री आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट एनी टू इन्कम्स इन्क्लुडेड अंडर द हेड ऑफ सॅलरीज. म्हणजे मॉड्यूल 2 मध्ये जो काही सब्जेक्ट आहे, जो तुम्हाला टॉपिक सब टॉपिक आहे हेडेड ऑफ सॅलरीज, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ सेल्फ असेसमेंट टॅक्स अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, देअर विल बी क्वेश्चन, हे डायरेक्टली आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेले आहेत. ते तुम्ही इथून PDF तुम्हाला मी शेअर करेनच किंवा तुम्ही याची फोटोकॉपी घेऊ शकता. ओके. सो डोंट वरी. बट याची जी PDF आहे तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला आणि WhatsApp ग्रुपला पर्टिक्युलर तुम्हाला भेटून जाईल. ओके. फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये आयकर कायद्याअंतर्गत मागील वर्ष या संज्ञेची व्याख्या करा. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये अशा पद्धतीने विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाइन लॉंग टर्म कॅपिटल असेट ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. Next question, what is TDS and TCS? Next question is what does the term employee mean as defined under the Maharashtra state? Next question, uh, Professional Trade Calling Employment Act 1975. एकच क्वेश्चन आहे. ओके. डिफाइन परक्विस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट हाऊ द रेसिडेन्शियल स्टेटस, जो रेसिडेन्शियल स्टेटस HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड बाय फॅमिली, याचा जर आपण बघितलं तर त्याचं स्टेटस काय आहे, डिटरमाइन द प्रोव्हिजन ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. यामध्ये HUFचं रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे, त्यामधून तुम्हाला आन्सर प्रॉपरली वन लाइनरमध्ये द्यायचे आहे. त्याचेच ट्रान्सलेशन करून इथे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये दिलेले आहे. जे विद्यार्थी मराठीमध्ये अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हे दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन लाइनरचेच क्वेश्चन आहेत. हायलाइट केलेले मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट टॅक्स डिडक्टेड ॲट अ सोर्स अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट? व्हॉट इज इनडायरेक्ट टॅक्सेशन? Another fun question, definitely they will ask, what is direct taxation? Or which type of, there are two types of taxation, direct and indirect taxation. तर या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. इनडायरेक्ट टॅक्सेशन जसं तुम्हाला आता मी सांगितलं. ओके. त्यानंतर जर बघितलं, डिफाईन इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, पर्सन याच्यावरती तुम्हाला जे काही टर्म आहे एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1975 नुसार पर्सन म्हणजे काय त्यावरती तुम्हाला आन्सर सांगायचा आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द सेव्हिंग्स बेस डिडक्शन? जे काही तुमच्या सॅलरीमध्ये काही विद्यार्थी म्हणजे जे काही जॉब्स वगैरे करतात सॅलरीमध्ये किंवा जे सॅलरी करत असतात त्यांचे जे डिडक्शन असतात, म्हणजे आता म्युच्युअल फंड असेल, LIC असेल, तर याचे जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते कशा पद्धतीने होतात ATC, ATD मध्ये, तर त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर तिकडे लिहायचा आहे. नेक्स्ट आहे तुमचा डिफाईन असेसमेंट इयर अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर विचारला जातो, असेसमेंट इयर विचारला जातो, फायनान्शियल इयर विचारला जातो. हे जे तिन्ही साल आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामधलाच असेसमेंट इयर इथे क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे मी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SSC आणि पर्सन? ओके. या दोघांचेही तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. Then when and why was the GST introduced in India? ओके. नेक्स्ट, याचंच तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. अप्रत्यक्ष कर प्रणाली म्हणजे काय? म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्सेस त्याला बोललं जातं.
नेक्स्ट तेच क्वेश्चन काही तुम्हाला यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत. बचतीवर आधारित कपाती या संज्ञेवरून तुम्हाला काय समजते? आयकर कायद्याअंतर्गत निर्धारण वर्ष म्हणजे असेसमेंट इयर याची व्याख्या करा. ओके. जी कधी आणि का लागू करण्यात आली? हे तुम्हाला क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत. वन लाईनचे अजून क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही रीडिंग करू शकता. याच्या पी-डी-एफ्स तुम्हाला डायरेक्टली चॅनलला भेटून जातील पर्टिक्युलर ग्रुप्समध्ये. ओके. जसं की आता तुम्हाला क्वेश्चन मी सांगितलेला होता, की व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्सेस इथे डायरेक्ट टॅक्सेस एंड इनडायरेक्ट टॅक्सेस प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामधील तुम्हाला फरक सांगायचा आहे. ओके. सो हे झाले क्वेश्चन तुमचे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तुमचे मराठीमध्ये जर डिफाईन टॅक्स इव्हेजन आणि टॅक्स अव्हॉइडन्स. टॅक्स इव्हेजनचा मीनिंगच तुम्हाला समजायला पाहिजे. टॅक्स चोरी म्हणजे टॅक्सची जे चोरी करणारे असतात ते आणि टॅक्स अव्हॉइडन्स म्हणजेच टॅक्स म्हणजे काही लोकं भरत नाहीत. त्याचे मीनिंग्स तुम्हाला यामध्ये सांगायचे. डिफाईन ॲग्रीकल्चर इन्कम याची तुम्हाला डेफिनिशन तुम्हाला सांगायचं आहे. शॉर्ट नोट्समध्ये एक क्वेश्चन दिलेले आहे. डिफरन्सेस बिटवीन टॅक्स इव्हिजन, टॅक्स अव्हॉइडन्स. सेकंड क्वेश्चन इज ग्रॉस टोटल इन्कम ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज जे हायलाइट केलेले आहेत. दीज आर द मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन. प्रोसिजर सांगायची आहे तुम्हाला की असेसमेंट प्रोसिजर फॉर असेसमेंट अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. नेक्स्ट शॉर्ट नोट्स ज्याचं मीनिंग मराठीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. आणि नेक्स्ट हे तुम्हाला याच्यामध्ये हायलाइट केलेले क्वेश्चन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन जे लाँग क्वेश्चनमध्ये आहेत एक्सप्लेन अँड एनालिसिस सायलेंट प्रोव्हिजन ऑफ द जी आणि सायलेंट फ्युचर्स ऑफ द जी बोथ क्वेश्चन आर डिफरंट. ओके. बोथ क्वेश्चन आर डिफरंट त्याच्यावरती वेगवेगळे तुम्हाला आन्सर लिहायचे असतात. Discuss analyze the various provision of the Maharashtra State Professional Trade Calling Employees Act 1975. यावरती सुद्धा क्वेश्चन हायलाइट केलेले आहेत ते तुम्हाला विचारू शकणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे याचे जे मराठीमध्ये मीनिंग तुम्हाला दिलेले आहे जसं की फर्स्ट आहे जी अधिनियमातील प्रमुख तरतुदीचे स्पष्टीकरण विश्लेषण करा. लास्ट क्वेश्चन आयकर अधिनियमाच्या विविध तरतुदी अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध वजावटी आणि सवलतीचे सविस्तर विश्लेषण लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन आणि एनालिसिस सायलेंट फ्युचर्स ऑफ द इंडियन जी ॲक्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन लाँग क्वेश्चनमध्ये ॲग्रीकल्चर इन्कम, इन्कम टॅक्स ॲक्ट आणि जे केस लॉ यामध्ये दिलेले आहेत. शक्यतो या क्वेश्चनचे आन्सर्सचे पी-डी-एफ्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके. पण आता सध्या जर तुमच्याकडे नोट्स ऑलरेडी पाठवलेले आहेत आपण, सो त्यामधून तुम्ही अभ्यास चालू करा. कारण की लवकर एक्झाम पहिला पेपर जो आहे टॅक्सेशन लॉचा आहे. त्यासाठीच हे तुम्हाला मी क्वेश्चन बनवून देत आहे. रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीने ऑफ एन एस-एस-सीचा आहे. इन्कम टॅक्स प्रॉपर्टी म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ॲक्ट 1961 त्याच्या प्रोव्हिजन्स रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं हिस्ट्री ऑफ लॉ, टॅक्स लॉ इन इंडिया आणि नेचर अँड स्कोप ऑफ टॅक्स. व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन आहे जे हायलाइट केलेले आहेत ते. ओके. सो दीज आर द टॅक्सेशन लॉ क्वेश्चन. हे खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर इम्पोर्टंट क्वेश्चन द्या. त्यासाठी हे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. ओके. याचे जे आन्सर वगैरे असतील ते मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन किंवा याचे पी-डी-एफ्स नोट्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुपला मी टाकून देणारच आहे आणि ऑलरेडी टाकलेल्या सुद्धा आहेत. ओके. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना सुद्धा पुढे शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, नोट्स या भेटून जातील. बाकी नवीन जे विद्यार्थी असतील नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा बिकॉज अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत असतो आणि जे विद्यार्थी सबस्क्राईब करतील त्यांनी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. थँक यू सो मच.